शितले थांब की. काय ग? किधर जा रही है? घरी. आणि कुठे गेलतीस? कुठं नाही, काम होतं एक. काय? काय म्हणजे? अगं म्हणजे काय काम होतं? होतं एक. तुला काय करायचंय? ए यास्मिन, तुला सीआयडी वाणी प्रश्न विचारू नकोस हा. अगं पण सहज विचारलं. हे हा, तुला कळलं का? सतीश कदम सापडला. कोण सतीश कदम? तुला सतीश कदम नाही माहित? सतीश कदम काय मुख्यमंत्री आहेत का प्रधानमंत्री आहेत वय माहित असायला? आणि कोण आहे तो? अगं, रावल्यानं आजाकडनं पैसे घेतलं नव्हतं का आर्मीत भरती करून देतो म्हणून? त्योच सतीश कदम. त्यो आहे वय. सापडला वय त्यो. होय. आणि पैसे मिळाले का? नाही अजून, पण मिळाय पाहिजे. मिळतील ग. त्या सतीश कदम मुळेच आजाला आईचं दागिनं घाण ठेवायला लागलं होतं आणि त्याला भैयाकडे बॉडीगार्ड म्हणून लागायला लागलं होतं. तुला बरं सगळं लक्षात असतं का आजीचं? अय, आपल्याला जगातलं सगळं लक्षात राहत असते, कळलं? होय. तेवढा अभ्यास करायचंच लक्षात नसतं. परीक्षा आल्यावर अभ्यास करत असते मी. 15 दिवसावर परीक्षा आहे. टाइम टेबल बी आलं आणि मला सगळं माहित असतं. अयो, आली वय परीक्षा. यांना काही दम निघतो का नाही? लगेच 6 महिन्यात लावली वय. तुला विचारूनच लावायला पाहिजे नाही का परीक्षा? शीतल मॅडम, तुमचा अभ्यास झाला असेल तर परीक्षा ठेवूया का? मग तू म्हणशील ठेवा, मग परीक्षा होणार. अगं शीतले, जरा तरी सिरियस हो की. आता जर का नापास झालीस ना, तर तुझ्या हातावर लवकरच मेहंदी काढायला लागणार आहे मला. अय, कोण कुणाच्या हातावर मेहंदी काढतंय ना, कळलंच. तू नका माझी काळजी करू. मी पास होतच असते का नाही बघ. हो, पण कॉपी करू नको, अभ्यास कर. अय, अभ्यास करूनच होणार आहे. तुझा अभ्यास कर, जा जा. येऊ कौशा वहिनी? आता लोकांच्या घरात आल्यागत काय विचारतीस? ये की. थांब, बसायला काय राहते. आवा असू द्या, असू द्या, बसा. अहो, घरात कामाचा एवढा रगडा पडलाय ना. पण कधीपासून म्हणते तुम्हाला भेटायचं भेटायचं. आज बरी सवड मिळाली ग तुला. आवड असली की सवड बी होतेच की. वय, आमच्या घरी तर बघ 3-3 बायका आहेत, तरी काम उरकता उरकत नाही. अव, तुमचा पसारा मोठा आहे. आमच्या घरात 3-5 माणसं. पण माझी जेडी बाया समद उरकू लागती. आमची शितली पण करते तसं काम, पण तिचं सगळं काम ना हुक केली तरच असतंय. समद जमायला लागलं वय तिला? एवढं नाही, पण करती हळूहळू. आता शिकून घ्या बाई, येळ हाय तवर. वय, तरी माहेर आहे म्हणून कसं पण चालतंय. आता सासर कसं मिळते काय माहिती तिला. तिच्या मानानं चांगलंच मिळेल, सोडा. माझा तर बाई लई लांब पाठवायचा जीवच होत नाही तिला. आणि सासर माहेर जवळ असलं ना तरी बिघोळ होतोयच. काय पण म्हण पुष्पा, फरक पडतोयच बघ. खरंय बाई तुमचं, पण कधी अडलं नडलं, काही कमी जास्त झालं की बरं असतं. आपलं माणूस बी डोळ्यासमोर राहत. वय, अहो पण सुरकीच्या पोरगीचं बघताय ना, पोरगीला दिली नगरला. आता सातारा कुठं आणि नगर कुठं. अहो कधी आठवण आली तर 4 पैसे असले बिगर बी जाता येत नाही. मी तर पोरीला लई लावून द्यायची नाही भैया, पण लई जवळ पण नको. नाहीतर काय होतंय, जरा कुठं काही खूट झालं की नाही, पोरी लगेच माहेरला येतात. आणि मग आई बापाचा पण जीव राहत नाही ग. अहो पण आपण पोरीच्या भल्याचाच विचार करणार की. आणि किती अंतर ठेवायचं हे आपण ठरवायचं. पण खरं सांगू का, पोरगी डोळ्यासमोर असली की बरं असतं, म्हणून जवळचा बघायचा. आता तुमचा गोतावळा एवढा मोठा, म्हणजे पार्टी बी कशी मजबूत पाहिजे. अगं हे झालं आपलं, तरी तू स्थळ बघतेस म्हणून बरं आहे. पण आजकाल मनाजोगती स्थळ कुठं मिळतात ग?
आपण शोधूया की. तुम्ही कशाला काळजी करताय? अगं पण आता असा पोरगा कुठं शोधायचा? तशी बरीच पोर आहेत की, पण काही बी दाखवून उपयोग नाही ना. आणि तुमची शीतल काय हिट्टी आहे का? माझ्या जैडीवनी आहे की दिकूनपणाला. अक्षी जैडीला झाकावी आणि शीतलला काढावी. अहो मस्त कुठला बी राजबिंडा भेटल. तूच बघ बाई आता. तुम्ही बिनधास्त राहा. शीतलसाठी असं स्थळ बघते ना, उभ्या पंचकृषीत असं गडगंज स्थळ भेटणार नाही. 4 पिढ्या बसून खात्याल. आता बघा मी काय करते ती. तुम्ही समजा माझ्यावर सोडा. अगं बाई बोलत काय बसले? थांब चहा टाकते. अहो नग नग का ग? राहू द्या. तुमची काम आधी आवरा. मला बी लय काम आहेत. आणि हे बघा, आता शीतलचं लगीन ठरल्यावरच चहा घेईन, तो बी स्पेशल. बर बर. निघते बाया. पुष्पा, अगं आमच्या शीतलमुळे तुमच्या घरात एवढा दंगा झाला, तरी बी तू आमच्यासाठी केवढं करतीस. हाय का आता? शीतलनं काही मुद्दाम केलं का तवा? आणि ते मी विसरले की कावाच. तुम्ही बी काय मनात ठेवू नका. आता तुम्ही फक्त शीतलच्या लग्नाचा विचार करा. येऊ का? घरी कामाला पडल्यात आणि जैडी बी वाट बघत असेल. बर. नमस्कार शिंदे काका. नमस्कार. निवडणुकीला उभं राहिलोय. ठीक. बँकेचं इलेक्शन आहे. काठी चिन्ह आहे आपलं. हा? बरोबर. मत द्या आपलं. आजा, काय चाललंय? भैया चला की बाकीच्यांना पण भेटायचंय. हा चला. चला भैया. मामी, काय गडबड? तुमचंच काम करायला गेले होते जरा. बर. जम्या सुरजा, तुम्ही वा पुढं. मी आणि टॅलेंट मागणं येतो. हा आता हो भैया.